नमस्कार सगळ्यांना. तर बघताय ना ही किती रडतीये. तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही का इतकं रडतीये. तर तिचा हट्ट आहे की तिला फोर्कनी टरबूज खायचे. मी तिला सिम्पली हाताने खाऊ घालते तर तिला नाही खायचे, तिला फोर्कनीच खायचे. तर मला समजत नाही. असं म्हणतात ना की मुलं मोठ्या माणसांचं बघून शिकतात. तिने मलाच पाहिलं असेल फोर्कनी खाताना, म्हणूनच ती हट्ट करते. मी तिला साधा चमचा देते पण तिला साध्या चमच्याने खायचं नाही आहे, तिला फोर्कनीच खायचे. पण मला एक प्रश्न पडला आहे की जर अशा गोष्टी लहान मुलं मोठ्या माणसांकडून शिकतात, तर हे मोठमोठ्याने रडणं, हट्टीपणा करणं हे कोणाकडून शिकतात? कारण आपण तर घरात असं वागत नाही की एखादी गोष्ट आपल्याला नाही मिळाली तर आपण रडून रडून सगळं घर डोक्यावर घेणार. ही बघा, ही इतकं स्मूथली खाती आहे, व्यवस्थित खाती आहे, पण तरी एका आईची एक भीती असते की नाही डोळ्याला लागेल का, ओठाला लागेल, हिरडीला लागेल. खूप खूप वाईट वाटतं मुलं असं रडतात तेव्हा. ही किती रडली, खूप रडली एका टरबूजाच्या घासासाठी की तिला फोर्कनीच खायचे. आणि ती आत्तापासून ट्रेनिंग देते आहे स्वतःला की पापाची परी मी कसं बनू आणि कसं मी रिच बिहेव करू. तर मला हे तिचं वागणं खूपच वाईट वाटलं. मला ते बिलकुल नाही आवडलं. पण तिला इतकं रडताना बघून मी थोडासा प्रयत्न केला तिचा हट्ट पूर्ण करण्यासाठी. तुम्ही सांगा, तुमची मुलं पण असंच रडतात का? कसं डील करता तुम्ही त्यांच्याशी? मला खरंच नाही समजलं मी या गोष्टीशी कसं डील करू. थँक्यू.